नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. बांगलादेशात होणाऱ्या हिंदू अत्याचाराच्या विरोधात वाडा व विक्रमगड मध्ये निदर्शने व मोर्चा. बांगलादेशमध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर कट्टरपंथी यांची सत्ता आल्यानंतर त्या अल्पसंख्याक हिंदूंवर अत्याचाराचे प्रमाण वाढले असून हिंदू मंदिरावर हल्ले व इस्कॉनच्या लोकांना अटक. या घटनेत भारतामध्ये तीव्र पडसाद उमटलेले असून भारतीय जनता पार्टीने निदर्शने व मोर्चाच्या माध्यमातून विक्रमगड व वाडा शहरांमध्ये आपला तीव्र निषेध व्यक्त केला आहे. वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी कोऑर्डिनेटर वैभव आळशीच्या जोडीला प्राणी प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट. साहेब, आज जे या मोर्चाचं आयोजन केलं होतं, निषेध मोर्चाचं, आणि आता ही स्वाक्षरी मोहीम इथे चालू आहे, त्याचं प्रयोजन काय? भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला कल्पना आहे, 4 महिन्यापूर्वी बांगलादेशमधील जे लोकनियुक्त सरकार होतं, शेख हसीना पंतप्रधान होत्या, त्यांचं सरकार हे अतिशय वेगळ्या पद्धतीने एक कुटील कारस्थान करून बरखास्त केलं गेलं आणि त्या ठिकाणी युनूस मोहम्मद हे पंतप्रधान बनले, राष्ट्राध्यक्ष बनले तिथले, आणि आज ते तिथल्या कट्टरपंथी मुस्लिमांचे हातचे बावले झालेले आहेत. आणि कट्टरपंथी मुस्लिमांनी त्या ठिकाणी अतिशय वेगळ्या पद्धतीने बांगलादेशामध्ये मुस्लिम सोडून इतर कुठलाही धर्म राहणार नाही, किंवा जर राहिले तर त्यांनी आमचा धर्म स्वीकारावा अशा पद्धतीची त्यांनी जी एक हाक दिलेली आहे. आणि त्या हाकेतून तिथे इतर धर्मियांवर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय अत्याचार सुरू झालेले आहेत. त्याच्यामधून कोणी सुटत नाही आहे, बायका मुलं सुटत नाही आहेत, नागरिक सुटत नाही आहेत. एक तर त्यांनी धर्म परिवर्तन करावं, एक तर त्यांनी मरावं, एक तर त्यांनी देश सोडावा, अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे. आणि मग अशा या 1.25 कोटी हिंदू नागरिकांचे जे बांगलादेशामध्ये राहतात, त्यांच्या बाजूनी भारतातली 140 कोटी जनता त्यांच्यासोबत आहे हे दाखवून देण्यासाठी आज संपूर्ण देशभर आज जागतिक मानवाधिकार दिवसाचं औचित्य साधून एक निषेधाचं आंदोलन करण्यात यावं, एक निषेध मोर्चा काढण्यात यावा, अशा पद्धतीची रचना लागली गेली. आणि त्या रचनेचा एक भाग म्हणून आम्ही वाडा तालुका सकल हिंदू समाज म्हणून या ठिकाणी आज तहसीलदारांनी एक निवेदन दिलेलं आहे, तर जेणेकरून जागतिक पातळीवर या अन्याय अत्याचाराची बांगलादेशामधील हिंदूंवरील दखल घेतली जावी व त्यांचे अन्याय अत्याचार ताबडतोब थांबावे. शेख युनूस सरकारला या प्रत्येक नागरिकाच्या जीविताची, त्यातल्या मालमत्तेची हमी मिळावी, काळजी घेण्याची त्याला एक तंबी मिळावी, या पद्धतीचं आम्ही आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे. त्याचवेळेला इस्कॉनचे जे तिथले गुरु आहेत, त्या गुरूंना अतिशय चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीररित्या जे गजाआड केलेलं आहे त्याची त्वरित मुक्तता व्हावी व पुन्हा इस्कॉन आणि इतर सर्व धर्मियांना त्यांची जी काय पूजा अर्चा आहेत त्या त्यांच्या पद्धतीने करायला मोकळीक मिळावी, याची आमची मोर्चाची मागणी होती.